वेलकम बॅक अवर चॅनल श्वेतूज डायरी। तुम्हाला माहितीच असेल मी उदयपूरला गेले होते, तर काही व्हिडिओ त्यातले पेंडिंग आहेत। त्याच्यातला हा एक व्हिडिओ होता सज्जनगड किल्ल्याचा। तर आम्ही आलो होतो इथे सज्जनगड किल्ला बघण्यासाठी। संध्याकाळी आलो होतो, मी सनसेट पण बघायला मिळेल आणि तो आहे असा डोंगरावर केलेला आहे। तर तिथून जाताना तुम्हाला जर तुमची ओन व्हेकल असेल तेही घेऊन जाता येते। तिथे त्यांचे प्रायव्हेट व्हेकल पण आहेत, तर त्या पण घेऊन जाता येतात। तर त्याचे काही चार्जेस आहेत ते पे करायचे पर पर्सन आणि कारची अशी वेगळी त्याची एंट्री आहे, एंट्री फी आहे। तर हा आहे तिथे पार्किंग झाल्यानंतर इथून मग आपल्याला चालत जायला लागतं। येताना पण त्यांच्याच गाड्या असतात, म्हणजे जी गाडी अवेलेबल असेल त्याच्यातून आपण जाऊ शकतो असं आहे ते। तर इथून मग असं पुढे असं चालत जायचं आहे। तर इथे आलात तर पावसाळ्यात येण्यासारखं पण आहे, म्हणजे हलका पाऊस असतो ना त्यावेळेला तुम्ही या, तेव्हा पण चांगलं नेचर बघायला मिळतं। हे आम्ही म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान मी गेलेली होती। इथून तुम्हाला फतेसागर लेक बघायला मिळतो एंट्री करताना, म्हणजे जिथून जे आपण वरती जातो ना तसं त्या बाजूलाच आहे। तर इथून पूर्ण उदयपूर सिटी दिसते, व्हाईट सिटी म्हणतात ह्याला, ती तुम्हाला इथून बघायला मिळते। आणि हा आहे त्याचा मेन एंट्रन्स। हा जो सज्जनगड केलेला आहे तो जवळजवळ 150-200 वर्ष झाली आहेत त्याला, असं म्हणतात तिथे। आणि इवन तिथे लिहिलेलंही आहे, जर तुम्ही गुगल केला तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये मिळूनच जाते। 1884 साली हा इथे किल्ला बांधायची पूर्ण त्याची हिस्ट्री इथे दिलेली आहे। महाराजा सज्जन सिंग यांनी बांधलेला होता, पण तो पूर्ण होईपर्यंत बरेच टाईम गेला होता। तर इथे सगळं त्याची ही एंट्री आहे आणि फुल हिस्ट्री पण इथे दिलेली आहे। म्हणजे मान्सूनचं हे बघण्यासाठी ते शिकारीसाठी इथे यायचे, तेव्हा ते इथे थांबायचे। हे इथे असं सगळं त्यांनी छोटे छोटे मिनिएचर ठेवलेले आहेत, वाईल्ड ॲनिमल्स वगैरे असे ठेवलेले आहेत, ते तुम्हाला सगळं बघायला मिळतं। आणि इथून जर तुम्ही बाहेर आला की तुम्हाला सनसेट बघायला मिळतो, म्हणून म्हटलं मगाशीच मी म्हणाली होती, तर इथे आलात तर संध्याकाळच्या वेळेला या, इव्हिनिंगला या, म्हणजे तुम्हाला सूर्यास्त बघायला मिळतो आणि चांगले फोटो वगैरे काढता येतात। जर कोणी फोटोग्राफी करणारे असेल तर त्यांच्यासाठी पण हे खूप चांगलं आहे। आम्ही म्हणजे वॅकेशनमध्ये गेलेलो त्यामुळे बरीच गर्दी होती। तर तुम्ही सॅटर्डे संडे वॅकेशनमध्ये जाऊन पण सॅटर्डे संडेला गेलात तरी पण इथे बऱ्यापैकी क्राऊड असतो। आणि छान वाटलं सूर्यास्त बघायला, मस्त वाटलं। म्हणजे पूर्ण सिटी पण दिसते आणि जो संध्याकाळचा मावळताना जो सूर्याच्या ज्या छटा असतात त्या पण बघण्यासारख्या असतात, त्यामुळे शांत पीसफुल वाटलं। आम्ही पण बरेच काही फोटो वगैरे काढले, माझ्या तुम्ही इंस्टा आय डीवर जाऊन तुम्ही ते बघू शकता। आणि हे आम्ही एन्जॉय केलं सगळं। आणि मग इथून मग आम्ही गंगोर घाटला गेलो होतो। त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तिथे म्हणजे त्यांचे जे कल्चरल डान्स असतात ते गंगोर घाटच्या इथे असतात, त्याची पण एंट्री फी वेगळी असते। एक 7-7:30चा काहीतरी शो आहे, तर आम्हाला इथून लवकर तिथे पोचायचं होतं, तर आम्ही मग इथून तिथे गेलो होतो। आणि बाकी सगळे माझे व्हिडिओ ह्याच्यावर आलेले आहेत, सिटी पॅलेसचा आहे, मार्केटचा आहे, पुन्हा बरेचसे व्हिडिओ मी कवर केलेले आहेत, तुम्ही इथे ते बघू शकता। इथूनही तुम्हाला सगळी सिटी बघायला मिळते, तर मी जेवढं झूम करता आलं तेवढं ते केलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता इथे। आणि तुम्ही इथे येऊन गेला आहात का तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं उदयपूर वाटलं। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। ह्याच्या पुढचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आता जसं समर वॅकेशन येतच आहे, तर आम्ही मे बी गेलो तर बाहेर जाणार आहोत, तर तुम्हाला नक्की ते व्हिडिओ बघायला मिळतील सगळे। तर करून घ्या सबस्क्राईब, म्हणजे तुम्हाला लवकरच सगळे व्हिडिओ बघायला मिळतील।